लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत की इकडे जेव्हा काव्याला सत्य सांगत असतो तेव्हा इकडे नंदिनीची बेचैनी चालू असते। तिला असं वाटतं की हे सत्य आता तरी काव्याला कळायला नको। प्रेक्षकांनो आता आपण पुढील भागामध्ये असं बघतो आहेत की इकडे मानिनी काकू नंदिनीला म्हणतात की तुझं बाळ आहेत ना आम्हाला सगळ्यांना तरसवणार आहेत दर्शनासाठी। आणि त्यात काव्यसुद्धा हसून म्हणते की असं काय बोलतायत आई। पण इकडे जेव्हा मानिनी काकू म्हणतात तेव्हा मात्र नंदिनीच्या मनात वेगवेगळे विचार देखील चालू होतात। आणि नंदिनी म्हणते की प्रेग्नन्सी बाळ हे सगळं कुठून आणू मी। आणि इकडे हा विजय नंदिनीला म्हणतो की ज्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावता येतं ना त्यांना मात्र स्वतःचे सिक्रेट नीट झाकता येत नाही। प्रेक्षकांनो हा विजय असं का म्हणाला असेल का त्याला कळालं असेल नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे ते। तुम्हाला काय वाटतं आधी कमेंट करा, मग आपण पुढे बघू की नंदिनी त्याला काय उत्तर देते ते। आणि नंदिनी त्याला म्हणते की जे काही लपवावं लागेल असं कुठलं सिक्रेट नाही आहे माझ्या आयुष्यात। आणि ती जिन्यावरनं खाली येत असते। आणि इकडे हा विजय म्हणतो की नंदिनी 2 महिन्यांची प्रेग्नेंट आहेत आणि अल्लड मुलीसारख्या पायऱ्या वेगाने उतरून जात आहेत कशी। आणि बघा लगेच तो म्हणतो की इंटरेस्टिंग। प्रेक्षकांनो हा विजय तर जास्त शातीर दिसतो आहे, तो शोध लावेल असं तरी आता त्याच्या वागण्यावरनं त्याच्या चेहऱ्यावरनं आपल्याला दिसत आहे। असो मालिकेचा एपिसोड इथे संपतोय। प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।